आता बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या। नवी दिल्लीमध्ये आज दुपारी माजी खासदार संभाजीराजे छत्रपतींची पत्रकार परिषद, तर वाघ्या श्वानाच्या समाधी संदर्भात ते आपली भूमिका आज मांडणार। संभाजीराजे छत्रपतींची रायगड प्राधिकरणावरून हकालपट्टी करा, ओबीसी आरक्षणाची मागणी करणारे लक्ष्मण हाके यांची मागणी, तर वाघ्या श्वानाची समाधी काढण्याच्या भूमिकेतनं हा वाद आता पेटण्याची शक्यता। औरंगजेबाची कबर हटवू नये आणि वाघ्या कुत्र्याची समाधी काढावी, संभाजीराजेंची जी भूमिका आहे त्या भूमिकेशी आम्ही सहमत, संभाजी ब्रिगेडचे महासचिव सौरभ खेडेकर यांचं माढ्यात विधान। नागपूर हिंसाचार प्रकरणातील आरोपी एका आरोपीच्या घरावर बुलडोझर चालवण्याची पालिकेची तयारी, शेख नजीमचं बिनाकीमधील घराचं बांधकाम अवैध असल्याची पालिकेची नोटीस, तर आरोपीच्या आईकडून पालिकेच्या नोटीशीला हायकोर्टात आव्हान। नागपूर हिंसाचारासाठी दुपारीच हिंसा करणाऱ्यांना आता व्हॉट्सअॅप मेसेजेस, तर दुपारी गणेशपेठला येण्यासाठी व्हॉट्सअॅप मेसेज, आरोपींची मोबाईल चौकशी केली असता ही बाब समोर, हिंसाचार प्रकरणी आणखी आरोपींना अटक होण्याची सुद्धा शक्यता। अहिल्यानगरमध्ये 66व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा दुसऱ्यांदा थरार रंगणार, महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत झालेल्या वादानंतर आता रोहित पवारांकडून या स्पर्धेचं आयोजन, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेकडून सुद्धा या स्पर्धेला मान्यता। नाशिकमध्ये आज कुंभमेळ्याच्या बैठकीचं आयोजन, आखाडा परिषद महामंत्री श्री महंत हरिगिरीजी महाराज यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीला सर्व संत महंत आणि महात्म्यांची उपस्थिती असेल। नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या नामकरणावरून आता साधू महंतांमध्ये वाद, तर रेकॉर्ड तपासूनच आता निर्णय घेणार, नाशिक जिल्हाधिकाऱ्यांकडून स्पष्टीकरण, पालिकेत झालेल्या साधू महंतांच्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली। आम्ही मेहुल चोक्सीवर बारकाईनं लक्ष ठेवून आहोत, फरार हिरे व्यापाऱ्यासंदर्भात आता बेल्जियम सरकारचं पहिल्यांदाच विधान, मेहुल चोक्सी सध्या बेल्जियममध्ये वास्तव्यास असल्याची माहिती।